जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात 50 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळवण्यासाठी अपघाताचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात मृत व्यक्तीच्या कुटुंबियासह डॉक्टर, पोलीस कर्मचारी आणि विमा एजंट यांचा सहभाग असल्याचे समोर आले असून पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे। दहिवत फाट्यावर मोटरसायकलला थार वाहनाने धडक दिल्याने राजेंद्र शालिंदर जाधव यांचा मृत्यू झाल्याची बनावट कथा तयार करून त्यांच्या पत्नी अरुणा जाधव यांनी श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे 50 लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा दावा दाखल केला होता। मात्र विमा कंपनीला संशय आल्याने खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीकडून तपास करण्यात आला। या तपासात धक्कादायक बाब समोर आली। राजेंद्र जाधव यांचा मृत्यू प्रत्यक्षात 23 फेब्रुवारी 2024 रोजी यकृताच्या आजाराने झाला होता। तरीही अपघाती मृत्यू दाखवून मोठी विमा रक्कम हडपण्याचा कट रचण्यात आला होता। विशेष म्हणजे मृतदेह नसतानाही चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम अहवाल तयार केल्याचेही उघड झाले। या प्रकरणात कुटुंबीय, डॉक्टर, पोलीस कर्मचारी आणि विमा एजंट मिळून सुमारे 7.5 कोटी रुपयांचा विमा मिळवण्याचा डाव रचल्याचा संशय आहे। पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून 9 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। इन्शुरन्स ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेटचा एक गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्यामध्ये काही इन्शुरन्स एजंट्स आहे। इन्शुरन्स एजंट्स जे गरीब आहे आणि ज्याचा टर्मिनली इल आहे, त्याचं आजारीमुळे येणारे काही महिन्यात किंवा काही वर्षात मरण होणार आहे असं लोकांना आयडेंटिफाय करतात आणि त्यांच्या नावाने मोठ्या मोठ्या इन्शुरन्स काढतात। म्हणजे इन्शुरन्स काढण्यासाठी त्याचं काहीतरी उत्पन्न पाहिजे म्हणून 3-4 वर्षाचं उत्पन्न देखील दाखवतात आणि त्या माणसाचं काहीतरी कन्स्ट्रक्शन कंपनी असं काहीतरी दाखवतात। आणि त्याच पद्धतीचं एक नाशिक जिल्ह्याचं सटाणाचं राहणारं एक राजेंद्र जाधव म्हणून एक माणसं, त्याला क्रॉनिक लिव्हर डिसीज होत्या। त्यांच्या नावाने एक कन्स्ट्रक्शन कंपनी ओपन केलं होतं इन्शुरन्स एजंटनी आणि त्याच्यानंतर त्यांच्या नावाने इन्शुरन्स देखील काढले होते। म्हणजे श्रीराम फायनान्सला 50 लाख आणि इतर सर्व कंपनीला मिळून 7.5 करोड अंदाजे इन्शुरन्स काढले होते। त्या माणसाचा, राजेंद्र जाधवचा, फेब्रुवारी 2024 मध्ये मयत झाला होता, नॅचरल डेथ। त्यांनी जे इन्शुरन्स एजंट्स आहेत तेव्हा त्यांना काय करता आलेलं नाहीये, म्हणजे नॅचरल डेथ झाल्यामुळे त्यांचे कोणतं इन्शुरन्स मिळालं नाहीये। त्यांनी ओव्हरऑल प्लॅनिंग केलेलं आहे। प्लॅनिंग करून एक एप्रिल 2025 मध्ये एक बनावट ॲक्सिडेंट तयार केलं। ते बनावट ॲक्सिडेंट जे मेहुणबारा पोलीस स्टेशनमध्ये एका रोडवरती केलं होतं। मग ऑलरेडी त्यांनी प्लॅन केलं होतं की हॉस्पिटलमध्ये जाणार, जे हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहे ते कॉम्प्रोमाइज झालं होतं। त्यांनी बॉडी कोणता समोर नसताना MLC काढलं आणि आपल्या पोलीस कर्मचारी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचा 2 कर्मचारी देखील त्यांचा ही कॉन्स्पिरसीमध्ये सहभाग घेतला। त्यांनी तिथं जाऊन इन्क्वेस्ट रिपोर्ट काढला आणि बॉडी नसताना पोस्टमॉर्टम रिपोर्ट डॉक्टरने दिला आणि बॉडी नसताना ही लोकांनी बॉडीचं हँडओव्हर करण्याचे कागदपत्र देखील तयार केलं। आणि सर्व झाल्यानंतर जे पोलीस स्टेशनला ॲक्च्युअल पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा आला। त्या गुन्हा आल्यानंतर ज्या रोडवरती त्यांनी सांगण्यात आलं होत्या त्या संबंधित बीट अंमलदारकडे तपास गेला। तपासादरम्यान विमा कंपनीला देखील म्हणजे त्यांचा ओव्हरऑल क्लेम मधून त्यांना डाऊट आले होते। त्यांच्या टीम देखील म्हणजे त्यांचं स्पॉट व्हेरिफिकेशन जेव्हा करायचं होतं ते स्पॉट व्हेरिफिकेशन वगैरे सर्व करत चालू त्यांचं केलेलं आहे। म्हणजे एक्झॅक्टली ते माहीत झालं होतं, त्या माणसाचा घरी गेलं की सर्व गोष्टी त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी संशयास्पद ओव्हरऑल विषय आहे असं आम्हाला रिपोर्ट दिलं होतं सुरुवातीला। त्याच्यावरती एन्क्वायरी करून आम्ही पूर्ण बाकीच्या सर्व गोष्टी क्लिअर कट आम्ही माहिती इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न केलेलं आहे। विमा कंपनीचे अधिकारी बरोबर आहे। श्रीराम फायनान्सचा जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो फिर्यादी आहे। तर याच्यात श्रीराम फायनान्सचा आणखी कोणत्या कंपनीचा विमा काढला होता? अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।